बेळगावात काळा दिवस पाळण्यासाठी जाणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर रोखलं। कर्नाटकच्या दडपशाहीचा कार्यकर्त्यांनी केला निषेध। ऊस दरावर तोडगा निघाल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही। 5 नोव्हेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ऊसाचा बुडका दाखवू, माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा। लाचविरोधी जनजागृती सप्ताहातच लाचलुचपतची कारवाई। हुपरीतील मटका अड्ड्यावर केलेल्या कारवाईनंतर गुन्हा दाखल न करण्यासाठी 70,000ची लाच घेणारा पंटर जाळ्यात, तर पंटर करवी लाचेची मागणी करणारा हुपरी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल संदेश शेटे पसार। जिल्ह्यात ऊस दर आंदोलनाची धग कायम। वारणा कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक जयशिवराय किसान संघटनेनं वाठारजवळ रोखली, तर शिरोळातही स्वाभिमानी आणि आंदोलन अंकुशनं कर्नाटकातून ऊस घेऊन येणारी वाहनं पाठवली परत। आणि अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेख याची झालेली अटक म्हणजे शाहू नगरी आणि इथल्या लाल मातीला लागलेलं गालबोट। हिंद केसरी दीनानाथ सिंह यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया।